ती प्लेट खाली ठेवायची. खाली म्हणजे टेबलावर. खाली म्हणजे टेबलावर, कळतं का नाही? चमचा घे. चमचा खाली ठेवायचा. तो नाही, तो हातातच ठेवायचा. दादाची ट्रेन आली ट्रेन. तो नॅपकिन गळ्यात अडकव. शिवा दाखवा रे त्याला. दॅट्स राईट, व्हेरी गुड. खायला सलून मध्ये असल्यासारखं वाटतंय. तू इकडनं काप, तू इकडनं काप. राजा, मला मस्करी नकोय. टेबलावर पहिल्यांदाच बसतोयस वाटतं. टेबलावर लई वेळा पडलोय, पण बसलोय पहिल्यांदाच. त्याचं काय मॅडम, आमचा तो पक्या आहे का नाही, पक्या. हा, त्याच्याकडे जंक्शन प्लॅटफॉर्म एवढं टेबल. हा, आमचा तो मनी आहे का नाही. गॉड, पक्या, मन्या, चिंट्या सगळे असलेच मित्र आहेत तर तुझे. अरे वा वा वा, राजाच्या शिक्षणाची तयारी चालली. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. पण नंदिनी, हे शिक्षण वगैरे सगळं ठीक आहे, पण एकदम आपल्याबरोबर टेबलवर बसवलंच त्याला जेवायला. पण त्याशिवाय त्याला कळणार कसं लंच डिनर म्हणजे काय आहे ते. राईट राईट राईट. शिक्षण वगैरे सगळं कसं अगदी मोकळ्या वातावरणात झालं पाहिजे. राईट पप्पा. येस, इकडे या. त्यापेक्षा त्याला घरभर ताट घेऊन फिरायला सांगितलं पाहिजे, म्हणजे मोकळं वाटेल त्याला. जयू, अरे वा, तंदुरी चिकन म्हणजे मला भाजी सांग. आज बहुतेक उपास आहे माझा. काय नाही राजा, खाणार का? हे काय करतो? हाड बघा, हाड हाड. जी गोष्ट आपल्याला कळत नाही त्याची कधीच टिंगल करू नये. आम्ही टिंगल करत नाही, पण देवा शपथ सांगतो, यो यो डान्स आपल्याला जमणार नाही. मरू दे, मी जातो. अशी काय करताय काय तुम्ही? का जमणार नाही? तुला नाचायला येत नाही म्हणूनच शिकवते. हा पहिला धडा आहे. अयो, पहिलाच धडा जमत नाही तर अख्खा डान्स काय जमणार? आणि दात अशा या मोकळ्या जागेत, खुल्या मैदानावर आपल्याला नाही जमणार. मी जातो. उघड्यावर, मोकळ्या जागेत म्हणजे? म्हणजे आम्हाला सवय नाही हो असं नाचायची. आमचा डान्स म्हणजे कसा, अडी अडचणीतून बॅगा बॅगातून बॅगा बॅगांच्या वर यो असा. माणसाचा साबण हातात सापडेल तर शपथ नुसता पळत सुटतो. मॅडम, माझा माझा डान्स नाही आवडला तुम्हाला? अहो, त्यामध्ये सुद्धा शास्त्र आहे गिराईक पकडण्याचं. शट अप. हा, उभा राहतो. गप गप, मला वाटलं गप. मी काय सांगते ते नीट ऐकून घे, ओके? संगीत आणि नृत्य दोन्ही अंगात भिनवण्यासाठी शास्त्राचा, तपश्चर्येचा आधार घ्यावा लागतो. कोणाला? जो नाचतो आणि गातो त्याला, ज्याला हे सगळं यावंसं वाटतं त्याला. इथं नाच गाण्याचा कोणाला शोक आहे मॅडम? हा, 10 बोजी उचलायला सांगा, एका डोसक्यावर उचलतोय बघा. पण या भानगडीत नका पाडू मॅडम मला. अच्छा, म्हणून तू पळत होतास तर? आम्ही बोलतो ना. बर, तुला दिलीप कुमार हे नाव माहितीये? कोणाला माहित नाही? समजत नाही माहित आहे की दिलीप कुमार या असं करतोय, अनरकली अनरकली. आणि अमिताभ बच्चन लय मोठा माणूस, कुलीमध्ये काम केलं ना माझं, हमालाच. बरोबर. हे एवढं उंच,
बायको एवढी ठिंगणी जया बाजुडी. ए, तू हसला का घसा साफ केला? हा? हे करतो हे बघ. छगन गवत आण. अरे आईला काय नाव आहे? जगन छगन. हा? अरे नाव कशी पाहिजेत? हे हन्म्या, हे गणप्या, हे गोप्या. शट अप. शटअप नाही चांगलं. मी सांगते तसं कर. जीवा. हा. पाटीचा रंग तुझ्यासारखा आहे. बरं. ऐक, जा. मी सांगते तसं लिही. जगन वंदन कर. ओ मॅडम, तुम्ही म्हणलात भाषा शिकवतो आणि ही कसली भाषा? हे जगन तिकडे काय करतो? जा जाऊन नमन कर. हे छगन जा जाऊन गवत आण. ह्या नुसती नेण ही फुकटची आम्हाला सांगितली कोणी करायला? ओ भाषा कशी पाहिजे? ओ भाऊ कुठं जाणार? हे पापे किट्टे जाणे उड़ी साई गणनीन खापो मिलवाई. ओ फलरवा चलो हमारे साथ. या अप्पा याला नार करತಾರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಪೋ ये फाकीशी याला म्हणतात जोर भाषेतला. नाही तर तुमची भाषा जगन नमन कर जगन चूक. तुला असं म्हणायचंय का? है अहो भाऊसाहेब, कुठे जायचंय आपल्याला? है ओ पापे कितने जाना है तुसी? अजी भाई साहब, आप कहाँ प्रस्थान करना चाहते हैं? कहो तो मैं आपकी कुछ मदद कर सकती हूँ. गुड इवनिंग. मे आई हेल्प यू सर? व्हाट कैन आई डू फॉर यू? मॅडम तुम्ही पूर्वी हमाली करत होता? नाही राजा, मी हमाली केली नाही. काही पण ही एवढी भाषा तुमची म्हणजे पण मी जे बोलले त्याच्या मागे अभ्यास आहे. तू जे बोलतोस ती रांगडी भाषा झाली. त्याला अभ्यास लागत नाही. ते खरं एक लक्षात ठेव, भाषा ही आलीच पाहिजे, मग ती कुठली असो, पण ती सुद्धा शुद्ध खणखणीत. म्हणूनच शिकायचं असतं. भाषा नेहमी स्वच्छ असावी. भाषा नेहमी स्वच्छ असावी. भाषा भाषा नाही. श पोट फोड्या शहामृगातला नाही. आता भाषा म्हणलं तर काय फरक पडतोय? हेच ते नुसतं शिकण्यापुरतं शुद्ध बोलायचं नाही, तर तसं बोलत राहायचं. बोलतो श्यामृगातला पोट फोड्या नाही. मॅडम झोप येते. राजा झोप नाही, झोप. झोपतो. उठ. उठतो. काय मॅडम एकदा म्हणता झोप, झोपल्यावर म्हणता उठ. काय करायचं? पुस्तक दे रे त्याला. पुस्तक बाण काढलं. आता धड्यातलं वाचू. सापडला? सापडतोय. राजा दशरथाने बाण मारला. कशाला मारला? मला त्रास द्यायला. राजा दशरथाने बाण मारला. बाण लागून वृद्ध कोसळला. बाण लागून वृद्ध कोसळला.